कोगनोळी नाक्यापासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आडीमल्लई आहे. डोंगरावर असलेले एक शंकराचे मंदिर आहे आणि हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. इथे या देवाला मल्लिकार्जुन असेही म्हणतात. तसेच इथे या मंदिराच्या खाली डोंगरावर थोड्या पायऱ्या उतरून आले की दत्ताचं मंदिर देखील आहे. तर हे आडीमल्लई मंदिर संपूर्ण या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथं मंदिरात गेल्यानंतर वर विस्तीर्ण असं पटांगण आहे आणि मंदिराचा आवारा देखील मोठा आहे. मंदिराच्या आजूबाजूला मोठा परिसर असून शेजारी अन्नछत्र देखील आहे. तसेच इथे काही लोक पायऱ्या चढून देखील वर येतात आणि वरपर्यंत गाडी येण्याची सोय आहे. तर असे हे मल्लिकार्जुनचं मंदिर आडीमल्लई या नावाने कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे. कागलपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर हे आडीमल्लई मंदिर आहे. या मंदिराच्या मागे देखील देवीचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शंकराची मूर्ती आहे. इथे प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आडीमल्लईच्या मंदिराचं दर्शन घ्यावं असं सांगितलं जातं आणि त्याची म्हण देखील आहे, नाही केला मल्लया जन्म गेला वाया, असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. याचं जरा आम्हाला महत्त्व सांगा की, म्हणजे माहिती थोडक्यात सांगा. श्रीशैल मल्लिकार्जुनचं प्रतिरूप म्हणायचं. हां, श्रीशैल मल्लिकार्जुनचं प्रतिरूप हां हां भक्तासाठी प्रकट झालेलं आहे. कशासाठी? भक्तासाठी बरं, प्रकट झालेलं आहे. बरं. स्वयंभूपिंड 2 आहे, स्वयंभूपिंड. शिव आणि शक्ती. हां, तुमचं नाव काय? सुनील हां. आणि किती वर्षापूर्वीचं आहे मंदिर? 780 780 वर्षापूर्वीचं. शिवा दोन दोन हॉलमध्ये जेव्हा सांगितलं त्यांचा प्रसाद नाही आहे. मग बरं युद्ध थांबायचा प्रश्न आहे. गॅस आणि ते देवी साहेब भ्रमरा देवी. सागर आला का गेला? भीमा बाबा. सागरचा हे शंकर म्हणजे त्याचा हे आवडता देव आहे. हां, सोमवार नेमका होय होय सोमवार. मंदिराच्या सभोवती भव्य पटांगण असून इथे सर्वत्र स्वच्छता आहे आणि आजूबाजूला देखील छोटी छोटी मंदिरं आहेत. इथून आपण समोर पाहत आहात हे अन्नछत्र आहे आणि हा रस्ता खाली पायऱ्या उतरून जाण्यासाठी आहे. तसेच इथे आपण समोर पाहत आहात इथे पायऱ्या उतरून दत्त मंदिराकडे जाता येते आणि दत्त मंदिराकडे या अन्नछत्रामध्ये आम्ही बरोबर आमच्याबरोबर आलेल्या लोकांना दिलं आणि अशा प्रकारे आमचा आडीमल्लईचा हा प्रवास खूप आनंददायक झाला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ आपण शेअर करा, जेणेकरून आडीमल्लई या मंदिराची सर्वांना माहिती होईल. आणि असं हे कर्नाटकातील आडीमल्लई आहे, एका टेकडीवर असणारं त्याला बरं वापरायला सुरू केला. तो काय उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ आहे. धन्यवाद.